हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ज्योतिष रेसिपीज. आज मी तुमच्यासोबत मॉर्निंगचा रूटीन शेअर करते आहे. आज मी सकाळी लवकर उठलेले, मुलीला शाळेत सोडून आल्यानंतर माझ्याकडे खूप वेळ होता बाकीचे काम करण्यासाठी. तर मी विचार केला की कांदे खूप होते घरामध्ये, तर मी विचार केला की जराशे कांदे स्लाईस करून वाळवून घेऊ. म्हणजे फ्राईड अनियन्सचे बिर्याणीसाठी आपण बनवतो ते पण होईल आणि अनियन पावडर पण बनवून ठेवायचं होतं मला. बिकॉज बाकीच्या गोष्टीमध्ये कॉन्टिनेंटल काही आपण बनवलं तर त्याच्यामध्ये त्याचा खूप जास्त छान यूज होतो. त्यासाठी मी सगळे कांदे स्वच्छ कापून स्वच्छ स्किन त्यांचे काढून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेत आधी आणि नंतर त्यांना असे स्लाईस करून घेतलेत आणि वेगवेगळ्या 4 ताटामध्ये, कारण जास्त कांदे होते तर मला ते स्वच्छ पसरून घ्यायचे होते म्हणजे लगेच सुकतील उन्हामध्ये. तसं मी त्यांना करून घेतले आणि बाहेर त्यांना ठेवून दिले गॅलरीमध्ये. मी त्यांना आधी क्लिंग रॅप केलं होतं म्हणजे त्याच्यावर काही बसायला वगैरे नको, ओपन होतं म्हणून. जसं ऊन आलं मी ते क्लिंग रॅप काढून घेतलं होतं. आणि आता इथे मी तयारी करते आहे चटणीसाठी. मी एक समोसाची चटणी बनवते आहे, जरा हेल्दी, तर ते बनवते आहे मी. अराउंड 2 टेबलस्पून चिया सीड्स, पंपकिन सीड्स आणि ह्याचे मस्क मेलन सीड्स घेतले होते. त्यांना एकदम फाईन ग्राउंड करून घेतलेलं आहे. आणि डो नीडरमध्ये मी 2 कप्स ऑफ व्हीट फ्लार घेते आहे आणि 1 कप्स रागी फ्लार, आणि त्याच्यामध्ये मी अराउंड 2 टेबलस्पून राईस फ्लार पण घेतलेलं आहे. आणि जे आपण मिश्रण ग्राइंड करून घेतलं होतं ना, ते पण त्याच्यामध्येच ॲड केलेलं आहे. ते चटणीसाठी नव्हतं, सॉरी. पिठामध्येच ते मिक्स करून घेतले. सॉल्ट आणि ओवा ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये तेलाचं मोहन ॲड करून घ्यायचं आहे, कारण समोसाचं पीठ बनवतो ना आपण, समोसे क्रिस्पी बनायला पाहिजे, त्यासाठी त्याला आधी स्पूनने मिक्स करून घ्या, कारण तेलाचं मोहन खूप गरम असतं. नंतर हाताने त्याला स्वच्छ असे पिठामध्ये मळून घ्यायचं एकदम चोळून, म्हणजे एकदम समोसे क्रिस्पी होतात. आणि मी सोबतच दुपारच्या लंचची पण तयारी करून घेते आहे. दाल राईस बनवून ठेवते आहे. तर मी इथे कुकरमध्ये तूर डाळ शिजवून घेते आहे. तूर डाळ शिजवण्यासाठी मी तूर डाळ स्वच्छ धुवून घेते आहे आणि त्याच्यामध्ये मी टोमॅटो नाही टाकत, टोमॅटो ॲड नाही करत मी. सिम्पल प्लेन तुरीची डाळ असते आणि हळद असते, कारण डाळमध्ये जेव्हा आपण टोमॅटो ॲड करतो तो इट क्रिएट्स युरिक ॲसिड, ज्याच्याने प्रॉब्लेम होतो खूप. तर त्याच्यामध्ये मी टोमॅटो नाही ॲड करत. कधी वाटलंच तर मी चिंच भिजवून ठेवते आणि चिंचेचं पाणी ॲड करते, त्याच्याने पण छान टेस्ट येतो. तर आपण डाळ पण बनवून घेऊ आणि सोबत मी भात पण ठेवून घेतलेला आहे. आणि इथे आपण मी पीठ मळायला ठेवलं तर ते पीठ पण रेडी झालेलं, एकदम मस्त पीठ रेडी झालेलं आहे. त्याला मी क्लिंग रॅप करून ठेवून घेते थोड्या वेळासाठी. आणि इथे मी फ्रीजमधून ना चीज जे होतं, एकदम फ्रोझन चीज आहे हे चीज बाहेर काढून घेतलेलं आहे मी. आणि ह्याच्यामध्ये मी सीझनिंग ॲड करते आहे. सीझनिंगमध्ये ऑरिगॅनो आहे आणि ऑरिगॅनोचा जो पिझ्झा मसाला असतो ना, तो होता माझ्याकडे, तोच मी ॲड करून घेतलेला आहे. आणि इथे थोड्या वेळानंतर आपलं चीज व्यवस्थित सॉफ्ट होऊन झालेलं आहे. आणि मी समोसाच्या फिलिंगसाठीच मी घरात पनीर पण बनवून घेतलं होतं. तेच पनीर मी ह्याच्यामध्ये एकदम क्रश करून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ॲड करते मी सगळे मसाले, जे पण तुम्हाला मसाले आवडतात ना, मी आपल्या घरचे सगळे मसाले ॲड केले. जसं हळद झाली, आपली धणे पावडर झाले, चिली पावडर झाले, किचन किंग मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, एकदम एक स्पून ॲड करून घेतले थोड्या क्वांटिटीमध्ये, कारण त्याचा टेस्ट छान येतो. अजून तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना घातला ना, त्याच्यात अजून छान टेस्ट येईल. आणि हे जे समोसा मेकर आहे ते मी आणून ठेवलं होतं, आय मीन ऑर्डर केलं होतं मी. आणि त्याच्यामध्ये कमी वेळामध्ये खूप छान समोसे बनतात आणि बिलकुल मेहनत नाही लागत त्याच्यामध्ये, इझी वेने रेडी होतात. आता बस मी जे पीठ रेडी केलं होतं त्याच्याने एकदम मोठी चपाती बनवून घेतली आणि दुसरी चपाती बनवते आहे मी आता. आणि हे पीठ इतकं छान होतं ना, म्हणजे इतक्या पटापट लाटलं गेलं होतं, जरा त्याच्यामध्ये स्ट्रेस देण्याची गरज नव्हते. आणि आपली जी फिलिंग आहे ते फिलिंग मी बरोबर ह्याच्यामध्ये जे मोल्ड आहे ना, जे प्रॉपर शेप येतो आहे त्रिकोण, त्याच्यामध्ये बरोबर ते मिश्रण आपण ॲड करून घ्यायचे. जरा कमी क्वांटिटीमध्ये ॲड करायचे, म्हणजे आपण जेव्हा ते दुसरं चपाती आहे ना ते ह्याच्यावर टाकू, तर मग ते प्रॉपर सील होईल.
आणि खूप इझी आहे हा समोसा मेकरच्या थ्रू समोसा बनवणं. हे बघा, आता दुसरी चपाती ह्याच्यावर टाकायची आहे. मस्त त्याचे साईड्स व्यवस्थित प्रेस करून घ्यायचेत आणि त्याच्यावरच लाटून घ्यायचं एकदा जरासं दाबून, म्हणजे ते एकदम सील होऊन जातात. हे बघा किती इझिली होऊन जातं आहे. साईड्सचे कॉर्नर काढून घ्यायचे आणि पटपट 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 आपले समोसे तयार होऊन जातात. खूप छान पद्धत आहे ही समोसे बनवायची आणि खूप इझी पण आहे आणि वन बॅचमध्ये खूप सारे समोसे बनवून जातात. तर मी आता अराऊंड 6 गोळे काढले होते मी पिठाचे, ते बनवून घेते मी. आणि मी असा विचार केला होता की 2 वेळाच, म्हणजे त्या मोल्डमधून 2 वेळा बनवलेले समोसे खूप झाले, म्हणजे अराऊंड 4 चपात्यांचे 4 वेळा रोल केलेले चपात्यांचे. बट इतके पटपट संपत होते ते की मी सगळे बनवून ठेवले होते आधी आणि मी त्याला फ्रीजमध्ये ठेवणार होते झिपलॉक बॅगमध्ये, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा तळून घ्यायला. बट सगळे तेव्हाच्या तेव्हाच संपले होते. हे सेकंड बॅच करते आहे मी. आता ह्याच्यात पण सेम तसंच मी बनवून त्याच्यामध्ये मोल्डमध्ये फिलिंग वगैरे ॲड करून ह्याच्यामध्ये बनवून घेतलं. खूप मस्त. कधी कधी असं होतं की आपण जास्त फिलिंग टाकलं ना, जसं आता ही सेकंड बॅच आहे ना, ह्याच्यात मी जराशी जास्त फिलिंग ठेवली होती, म्हणजे समोसे असे फ्राय होऊन आल्यानंतर जेव्हा आपण खातो तेव्हा एकदम फक्त पीठ लागणार असं नाही व्हायला पाहिजे म्हणून. बट जेव्हा हे करते ना तेव्हा थोडेसे समोसे ना कॉर्नरने फिलिंग त्यांची म्हणजे जास्त फिलिंग असल्यामुळे ना पॅक होत नव्हते, तर त्यांना परत पीठ लावून पॅक करावं लागत होतं. आपण व्यवस्थित ट्रिकने बनवलं ना, कुठलीही गोष्ट व्यवस्थित केली ना, त्याच्या जसं ती व्हायला पाहिजे तसं केलं की खूप छान बनतं. ते बघा 2 वेळेस मी जे बनवले होते 2 बॅचमध्ये, तर ते मस्त बनवून रेडी झाले. इथे मी तेल गरम होऊ दिलं आहे मस्त, आणि ह्याला एकदम गरम तेलामध्येच टाकायचे आणि थोड्या वेळाने मंद आचेवर ह्याला मस्त एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचे. मस्त एकदम क्रिस्पी समोसे रेडी होतात. आणि असंच मी माझ्या लहान मुलींसाठी वेगळ्या गोष्टी करतच असते, म्हणजे जे हेल्दी व्हर्जन असेल तसं. आय नो इट इज ऑइली, समटाईम्स इट इज ओके, बट त्याच्यामध्ये पण मी ह्याच्यामध्ये रागी फ्लार ॲड केलेलं आहे आणि प्लस जे सीड्स मी तुम्हाला दाखवले ते ॲड केलेलं आहे. आणि समटाईम्स व्हॉट आय डू, मी सोयाबीन चंक्स वगैरे पण देते मुलांना, म्हणजे त्यांची प्रोटीनची रिक्वायरमेंट जी असते ना ते पूर्ण होते. आणि मला अजून बरेच असं काही गोष्टी मी पाहतच असते की त्यांच्यासाठी काय चांगलं बनवू, असं काही बनवू जे त्यांच्यासाठी खूप चांगलं असेल. आणि प्लस त्यांच्यासोबतच आपण पण चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे. आपली तब्येत पण ठीक असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बघा, हे आपले मस्त गोल्डन ब्राऊन झाले, ते आपण काढून घेऊया. आणि जी दुसरी बॅच आहे ते पण टाकून तसंच गोल्डन ब्राऊन करून घेऊया. आणि गॅलरीमध्ये माझे कांदे ते 1 दिवसात पूर्ण वाळलेलेच नाही आहेत, म्हणजे एकदम श्रिंक झाले होते फक्त. कारण असे एका दिवसाच्या उन्हामध्ये जरी ते वाळलेत ना, म्हणजे असं त्याच्यामध्ये मॉइश्चर नसला ना, मग ते फ्राय करून घेता येतात. किंवा त्याची पावडर बनवताना तर ते कम्प्लिटली ड्राईड पाहिजेत. तर मी अराऊंड 2 प्लेटचे पावडर बनवून घेते, कारण ऑनियन पावडर खूप साऱ्या गोष्टींमध्ये यूज होतं. जर आपण सूप बनवत असेल किंवा चिकन फ्राय करत असेल, कबाब बनवत असेल, तर नो नीड टू ॲडिंग एकदम चॉप्ड ऑनियन अँड स्क्विझिंग इट आफ्टर दॅट. त्यापेक्षा आपण ऑनियन पावडर ॲड करून त्याचा फ्लेवर पण येतो ऑनियनचा आणि जास्त त्याच्यामध्ये मेहनत पण नाही लागत. हो, पण ती मेहनत वाचवण्यासाठी आधी मेहनत करणं खूप गरजेचं आहे, जे मी आता करून ठेवते उन्हाळ्यामध्ये. अजून उन्हाळ्यामध्ये भरपूर काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत. अजून कच्चे कैरी मार्केटमध्ये आलेले नाही आहेत अजून. कैरी आल्यानंतर त्यांचं लोणचं पण बनवायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत जे करायचे आहेत अजून उन्हाळ्यामध्ये. आणि माझ्याकडे पापड खूप सारे आहेत, म्हणजे बनवलेले तर नाही आहेच, ऑलरेडी खूप सारे पापड आहेत, जे मी नाचणीचे पापड आणले होते किंवा बाकीचे जे पापड असतील ते खूप सारे. त्यामुळे मी ह्यावर्षी काहीच बनवणार नाही आहे. माझं प्लॅनिंग आहे कुरडया बनवण्याचं वगैरे, बट मी ते सपोज बनवलं तर मी नक्की त्याचा व्हिडिओ पण टाकेल. पण आत्ता तरी मला काही ते बनवायचं नाही आहे. जे बनवायचं आहे ते मी बनवून घेते आहे आणि हळूहळू डोक्यात येईल ते बनवतच राहणार आहे. कारण कुरडई माझ्या दोन्ही मुलींना खूप आवडतं आणि नाचणीचे पापड तर नियाला आवडतंच. हे बघा, आपले समोसे मस्त रेडी झालेले आहेत.
आणि हो हा आहे आपला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, ज्या दिवशी होळी होते. तर आम्ही घरासमोर होळी जळाली होती, होळी जाळली होती. आणि हे आमचे शेजार पाजारची मुलं होती जे होळीच्या सोबती प्रदक्षिणा घालत होते आणि ओरडत पण होते. आणि सगळे आमच्या घराची मुलं पण जॉईन झाले त्यांना. तर तुम्ही होळी कशी साजरी केली ते नक्की सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब ज्योतिष रेसिपीज. मी असंच तुमच्यासोबत भेटत जाईल नवनवीन रुटीनसोबत आणि नवनवीन डिशेससोबत. ही माझी मुलगी आहे, सगळ्यात लास्टची आहे ना, माझी छोटी मुलगी आहे, ती पण खूप एन्जॉय करत होते. आणि हे आहेत माझे सासू जे निवेद वगैरे घालत होते होळीमध्ये. तर येस, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब ज्योतिष रेसिपीज. थँक्यू सो मच.